आता गरमीमध्ये सुद्धा एका प्लांटची रिपोर्टिंग करायची आहे, कारण हा प्लांट राहिलेला होता. हा कन्हेरचा प्लांट. एक दोनदा फुलं येऊन गेले, कारण मी म्हटलं होतं या झाडाला फुलं येतच नाही, अचानक फुलं आले. खूप छान फुलं, म्हणजे बाकी फुलं तर तोडायची इच्छा होत नाही, म्हणून पूजेसाठी हे फुलं वापरते. बघा आता हे प्लांट थोडासा वेळ लागते जेव्हा आपण त्याचं घरं बदलवतो तर काढायला. आणि हा प्लांटची माती आहे ना, माती इतकी चांगली नव्हती ह्याच्यामध्ये, म्हणजे काही रेड माती असं. आणि त्याच्यामुळं आपल्याला लक्षात येते वेगवेगळे प्रॉब्लेम असतात झाडांनासुद्धा ग्रोथ न करण्यासाठी, म्हणजे पाहिजे तशी ग्रोथ न करण्यासाठी. ग्रोथ तर होत होतीच, कारण बऱ्याचदा आहे ना ती चिकटची माती राहते. आणून जसं तसं प्लांट लावला गेला होता हा, कधी कधी होते तसं. आणि मातीची कमतरता असली की जे काही असलं ते टाकलं होतं मातीमध्ये, आणि वेस्टचा कमीत कमी उपयोग याच्यामध्ये होता. त्याच्यामुळे माती हे भुसभुशीत नाही निघाली एवढी. पण कन्हेरच्या झाडाला चालून जाते, जमिनीत ते कसंही जगते, पण कुंडीमध्ये थोडंसं स्पेशल गोष्टीची आवश्यकता असतेच. पण बघा आता हे पूर्ण काढते मी. आणि आता बघा खूप सुकलेलं पानं हे ते भरून. आणि काळजी पण कशी घेते उन्हाळ्यात झाड लावताना बघा. तसं तर उन्हाळ्याच्या आधी जेवढं तुम्ही आधीच्या महिन्यामध्ये प्लांट रिपोर्टिंग केले ना, त्याची ग्रोथ लवकर होते. कारण आता गरमी खूप वाढलेली आहे, तरी पण या झाडाला वाचवू आहे, कारण हे झाड काही एवढं हे नाही आहे की उन्हाळ्यातसुद्धा जगून जाईल. आता बघा हे पूर्ण मी कुंडीमधली माती काढून घेते. हे प्लांट असं हालत होताना मी प्रयत्न करत असं असं जे असा निघाला पाहिजे. आणि थोडीशी आता मोठी एक कुंडी रिकामी झाली, त्याच्यापेक्षा ती थोडी मोठी आहे, त्याच्यामध्ये हे प्लांट लावते म्हटलं. कारण असे मोठे मोठे जमिनीतले जे प्लांट राहते आणि त्याला थोडी मोठी जर कुंडी दिली तर अजून छान ते मोठे होऊ शकतात. आणि रेड कलरचं कण्हेर आहे. आणि एक रोड साईडनं आणलेलं आहे ना, ते पण एका मोठ्या बकेटमध्ये लावलेलं आहे. कलरच्या बकेटा भरपूर असतात, त्याच्यामुळे मी ह्या बऱ्याच आहे बागेमध्ये. आणि आता ग्रो बॅगसुद्धा वाढवल्या, कारण उन्हाळ्यामध्ये आहे ना काही कामं खूप आवश्यक असते, त्याच्यामुळे तुम्हाला वर्षभर फायदा होतो. आता त्याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर लवकर येणार आहे. बघा आता हे पूर्ण काढून घेते माती. आणि माती काढल्यावर आहे ना, याच्यामध्ये मी आता काय काय मिक्स करते ते तुम्हाला दाखवते. या मातीमध्ये ते विशेष काही खत वगैरे वापरत नाही. आपण जे घरी केलेलं किचन कंपोस्ट आहे ना, फक्त ते एक मूठभरच टाकते. खालची माती बघा अशी हार्ड होती थोडी. आणि अशा पद्धतीने मिक्स करून घेते मी. आणि याच्यामध्ये आहे ना थोडंसं हळद टाकणार आहे, बाकी काहीच टाकत नाही आहे चिमूटभर. आणि बाकी सगळे वेस्ट मटेरियल जे काही जमा आहे माझ्याकडे, त्याच्यामध्येच पूर्ण कुंडी भरून कशी काळजी घ्यायची झाड लावताना हे पूर्ण दाखवते तुम्हाला. बघा आता ही माती आपली तयार आहे. खाली मी काय केलं, थोडेसे सुकलेलं पानं आणून टाकलेलं आहे कुंडीमध्ये. सुकलेले पाने टाकले ना, लगेच थोडीशी माती टाकून किचन वेस्ट जे काही होतं ना ते पण टाकून देते आता. बघा हे जे मूठभर दिसलं ना तुम्हाला, हे घरी केलेलं कंपोस्ट आहे, जे आपण स्वयंपाकघरातल्या कचऱ्याचं करतो. थोडीशी हळद टाकलेली. यावर्षी ही हळद मी वेगळी बनवून ठेवली आहे झाडांसाठी. जास्त नाही, पण चिमूटभर टाकते. जेव्हा फंगस पावडर टाकण्याची वेळ येते ना, त्याच्यापेक्षा मी हे टाकण्याचा प्रयत्न करते. आता बघा खाली सुकलेले पानं थोडेसे मूठभर माती टाकते. लगेच याच्यामध्ये किचन वेस्ट जे आहे ते टाकते. आणि मग वर पूर्ण सुकलेले पानंच भरणार आहे, जे काही खतात अर्ध रूपांतर झालेलं आहे असे. बघा आता टरबूजच्या साली वगैरे उन्हाळ्यात जास्त निघते ना, सर्व जमा करून ठेवलेलं होतं. कारण मी आहे ना काय अशा पिशव्या येतातच, मी काय करते एखाद्या पिशवीमध्ये भरून ठेवत असते. जे काही आहे, एक खाली पोळी होती ना ती पण अशी खराब झालेली होती, म्हणजे गचगच झालेली होती, म्हणून म्हटलं चला हे पण टाकून घेऊया. आणि आता बघा तळ्याशी पूर्ण काही कटाई केली होती झाडाची, ते पण टाकले. आणि परत थोडीशी माती टाकते. बघा आता ही माती पण आपली वाचेल आणि कुंडी पण आपली भरेल. अशा जर पद्धतीने तुम्ही झाडं लावायला शिकला तर पुढच्या वेळेस तुम्हाला हळूहळू तुमच्या बागेमध्ये माती वाढत जाईल, आणि मातीच नाही तर ते खतात रूपांतर होत जाईल. आणि बघा आता सुकलेले पानं, हे बघा कार्डबोर्ड आहे ना खूप छान राहते कुंड्यामध्ये भरण्यासाठी. एक ते वेस्ट राहते, अशीच आपल्या घरी येते. आणि कलर पण देण्याचं काम चालू आहे माझं बागेमध्ये, त्याच्यामुळे ते पण काम आहेच. आणि आता हे पण काम चालू आहे. बघा आता सुकलेले पानं टाकले. परत सुकलेले पानं टाकल्यावर आहे ना, भरपूर असे सुकलेले पानं बघा गोळा केले होते. मी काय केलं होतं, एका कार्डबोर्डच्या बॉक्समध्ये माती आणि पानं जमा केले होते. ते पानं इतके आता बघा असे झाले आहे ना, काळसर झाले आहे. आणि इतकं थंड वाटत होतं हे काढताना, म्हणजे बघा खरंच निसर्गाची ही कमाल वाटते मला, की जेव्हा सुकलेले पानं याच्यासाठी पडतात की झाडांना आपण वापर केला पाहिजे आणि त्याच्यामध्ये एक थंडावा निर्माण होते ह्या खतामध्ये.
पत्ती जी खाद राहते ना त्याच्यामध्ये एक थंडावा निर्माण असते, म्हणूनच ते झाडांसाठी उपयुक्त असते. बघा भरपूर सुकलेल्या पानांचा वापर केलेला आहे. आणि हे प्लांट आता आपण ठेवून घेऊ. आणि हे याच्या मुळ्या झाकेल एवढीच मी याच्यामध्ये माती टाकते. आणि माती टाकली ना मी तर लगे मी परत पुढं सुकलेल्या पानांची लेयर लावणार आहे याच्यावर. तुम्ही बघणार आहे समोर. बघा आता लगेच थोडीशी हळद टाकली मुळांना. आणि आता हे कधी कधी प्लांट पकडणं हे करणं थोडं व्हिडिओ काढणं थोडं कठीणच वाटते, पण काय आवड म्हटलं की हे सर्व होतेच. बघा आता अशा पद्धतीने थोडीशी माती मुळांना टाकली आहे, फक्त मुळा आपल्या झाकल्या गेल्या पाहिजे. आणि त्याच्यानंतर तुम्ही बारीक सगळं बघून घ्या की पुढं तुम्हाला जर झाडं एखादं लावायचं काम पडलं तर व्यवस्थित ते जगायला पाहिजे, याची काळजी पुरेपूर. इथं खूप दाबून घ्यावं लागते मुळ्यांजवळ. आणि एकदा ते झाडं लागायला लागलं की थोडासा वेळ लागतो मुळ्या वगैरे हे व्हायला, तोपर्यंत थोडंसं थांबावं लागते, पेशंट पाहिजे थोडं. बघा आता लगेच मी सुकलेले पानं टाकले, कारण या मुळांना आहे ना एक थंडावा मिळेल. आणि उन्हाळ्यात ही गोष्ट खूप आवश्यक आहे, कारण प्रत्येक ऋतूत झाड लावण्याची जरा वेगळी पद्धत आहे. आणि ते बघा हे परत मी बदामचे पानं आणले. हे बदामचे पानं खूपच छान असे थंड थंड वाटत होते, कारण हे काय केलं होतं कार्डबोर्डच्या डब्यामध्ये प्लास्टिक टाकून मी सुकलेले पानं, माती तर 1-2 मुठच होती आणि त्याच्यामध्ये पाणी टाकत राहायची ना, त्याच्यामुळे ते पानं बघा इतके सॉफ्ट झालेले होते. आणि याच्यावर जर मी माती टाकली ना तर हे खतात रूपांतर खूप लवकर होणार आहे. आणि पुढच्या वेळेला जेव्हा हे कुंडी आपण बाहेर काढू ना तर याच्यामध्ये छान असं खत आणि हे प्लांटसुद्धा छान ग्रो झालेलं असेल. बघा आता हे सर्व भरल्यावर आहे ना तुम्ही काय करा, याच्यावर एखादी ईट वगैरे असेल ना तर ते आवर्जून ठेवा, कारण मुळ्यांना आहे ना एक ती थंडावासुद्धा देते आणि मुळ्या हालणार नाही. उन्हाळ्यात हवा वगैरे खूप सुटते आणि त्याच्यामुळं असं ठेवल्यामुळे बघा. आणि याच्यावर आता मी ठेवते एप्सम सॉल्ट टाकून थोडंसं पाणी देते. झाली आपली झाडांची रिपोर्टिंग. कसं वाटला व्हिडिओ नक्की सांगा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल ना तर चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट करा, कारण तुमच्या कमेंटमुळेच तर मला नवीन हुरूप मिळते. खरंच काही ताईंचं मनापासून खूप खूप धन्यवाद. ते मला नेहमीच प्रोत्साहन देतात आणि व्हिडिओ पूर्ण बघतात आणि त्याच्यामुळे माझी व्हिडिओ बनवण्याची आवड अजून वाढत आहे. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. धन्यवाद सर्वांचे. अजून असेच व्हिडिओ घेऊन तुमच्यासाठी नक्की येणार आहे.